जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता महानगरपालिकेचा प्रचार थांबला आहे. पण परवा जी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी शिवतीर्थावर काल फडणवीस भाजपा महायुतीची सभा पार पडली. या सभेतला फरक काय? सभा कोणाची उजवी, कोणाची डावी, कोणाची यशस्वी झाली, कोणाची अयशस्वी झाली, याचा जर विचार करायचा ठरला तर ठाकरे बंधूंच्या सभेचे कट टू कट फोटो समोर आले. पब्लिक किती होती, वक्ते काय बोलत होते, कुठल्या देशाला किती लोक होते, याचे फोटो मीडियासमोर आले, सोशल मीडियावर आले. पण काल झालेल्या फडणवीसांच्या सभेचे एकही फोटो समोर आला नाही. जे काही फोटो आले ते वक्ते भाषण करतानाचे आणि व्हिडिओही तेच समोर आले. याचं कारण एक आहे की परवा ठाकरेंच्या सभेपेक्षा काल फडणवीसांच्या सभेला लोकच आले नाहीत. आणि जे आले होते त्यांना लोकमतच्या पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले, त्यांनी काय आलतू फालतू प्रश्न विचारण्यात वेळ घातला नाही. पण तुम्ही कुठून आलात आणि कोणाच्या सभेला आलात, असे काही त्रोटक प्रश्न विचारले. तेव्हा काही पालघरवरून, काही ठाण्यावरून, काही मध्य प्रदेशातून, तर काही गुजरातमधून, तर काहीची भांबेरी उडाली. त्यांना उत्तरही देता आलं नाही. तेव्हा ही माणसं पैसे देऊन आणली होती का, हाही प्रश्न येतो. आणि त्यातले त्यात या रटाळ सभेत भयानक उशीर झाल्यामुळं 25% जास्त लोक सभा सुरू होण्यापूर्वीच परत गेले. कारण हे लोक मुंबई बाहेरून आलेले होते, मुंबईतले नव्हते. पनवेल, ठाणे, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणून आलेली काही मंडळी होती. ज्यावेळी भाषणाला सुरुवात झाली, जशी परवा ठराविक 2-4 वक्त्यांचीच भाषणं झाली. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आणि त्या सभेत जोश होता. तो कालच्या सभेत दिसला नाही. कारण कोणाला बोलायला द्यावं आणि कोणाला बोलायला देऊ नये याचं जणू या सभेत भानच उरलं नव्हतं. या सभेमध्ये रामदास कदम असतील, एकनाथ शिंदे असतील, मुंबई नगरचे भाजपचे अध्यक्ष साटम असतील, यांची रटाळ जी भाषणं झाली त्यामध्ये त्यांना, प्रेक्षकांना किंवा आलेल्या मंडळींना स्वतः टाळ्या वाजवा म्हणून सांगावं लागत होतं. आणि परवाच्या सभेत ठाकरेच्या शब्दागणित टाळ्यांचा कडकडाट होत होता. हा या सभेमधला मुख्य फरक आहे. आणि कालच्या सभेत तर जणू भाषणांची रांगच लागली होती. त्यातले त्यात कहर केला तो भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या भाषणाच्या विधानानं. साटम काय म्हणाले, जर मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर झाला तर मुंबई पाकिस्तान होईल. ही मराठी माणसाचीच नव्हे तर अख्ख्या मुंबईची बदनामी आहे. मुंबई पाकिस्तान होईल ही बोलण्याची भाषा आहे का? कोणी यांना मुंबईचं भाजप अध्यक्ष केले, तो करणारा तरी त्या लायकीचा आहे का, किंवा त्या लायकीचा माणूस यांनी त्या पदावर बसवला आहे का, असाही प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये उद्भवतो. अशी धमकी देणं भाजपच्या मुंबई अध्यक्षाला सोपते का? याचा चेहरा कसा आहे ते तरी त्यानं स्वतः आरशात पाहायला हवा. आणि आपले रिपाईचे आठवले साहेब यांचं तर कुठलंही भाषण असलं म्हणजे कवितांचा पायंडा असतो, कवितांची रांग लागलेली असते. यांनी यांच्या कवितेमधून
यक्का छक्का अशा भाषा वापरल्या. आणि आम्ही मारतो चक्रा म्हणून चालणार नाही ठाकरेंचा नखरा, ही कविता आहे. अरे काही काळ तुम्हीसुद्धा ठाकरेच्या पायापाशी होतात हे विसरलात का? ठीक आहे, सुरुवात तुमची चांगली होती, पण आता तुमचं वय झालं आहे, तुम्ही वार्धक्याकडे चालला आहे आणि तुम्हाला अशा कविता करणं सोबत नाही. आणि या कवितेचा जनमानसावर काही परिणाम होणार नाही याची दखल त्यांनी स्वतः घ्यायला हवी. त्यातले त्यात शिंदे सेनेचे रामदास कदम म्हणाले, आम्ही गिरणी कामगारांना 1,00,000 घरे दिली. पहा विरोधाभास किती आहे. त्यानंतर थोड्याच वेळात एकनाथ शिंदे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले की आम्ही 10,000 ते 12,000 गिरणी कामगारांना घरं दिली. म्हणजे पक्षनेता एक बोलतो आणि पक्षाचा कार्यकर्ता एक बोलतो, हा विरोधाभास नाही का? आणि शिंदे म्हणाले की आम्ही मुंबईमधला जो बाहेर गेलेला मराठी माणूस आहे तो परत आणू. कुठल्या बेसवर आणू, काय त्याची स्ट्रॅटेजी आहे, काय त्याची रणनीती आहे, याचा मात्र उल्लेख अजिबात नाही. आणि जे गिरणी कामगारांना घरं दिले किंवा देणं चालू आहे तो कार्यक्रम यांच्या कार्यकाळातला आहे का? तर अजिबात नाही. हा कार्यक्रम काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हापासून गिरणी कामगारांना टप्प्याटप्प्यानं 5,000, 4,000, 2,000 असे घरं दरवर्षी दिले जातात. तेव्हा उगाच उहापोह करून अजूनही ती घरं 1,00,000पर्यंत पोहोचली नाहीत, तेव्हा नसलेल्या गोष्टीचा उहापोह करणं हे काही योग्य नाही. बरं, परवाच्या सभेत जे आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारले, जे राजसाहेबांनी प्रश्न विचारले, त्याच्यावर एकही वक्ता बोलला नाही. ते शिवसेनेचे रामदास कदम तर आदित्य ठाकरेला पिल्लू म्हणाले. ही भाषा नाही राजकारण जरी असेल तरी बोलण्याची. आणि राजसाहेबाच्या प्रश्नावर सुद्धा मग एकनाथ शिंदे असतील अथवा फडणवीस असतील यांनी उत्तर देणं टाळलं, कारण यांच्याकडं त्या प्रश्नांची उत्तरच नव्हती. म्हणून काय केलं तर राज ठाकरेंनी जो व्हिडिओ दाखवला, जी चित्रफीत दाखवली अदानी स्थानाची, त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून फडणवीसांनी राजसाहेबांनी उद्धव ठाकरेवर केलेल्या आरोपांची व्हिडिओ क्लिप लावली. खरं पाहिलं तर 2006पासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे होते, तेव्हा एकमेकावर टीका होणारच. मग तशी जर ती चित्रफीत तुम्ही दाखवली तर तुम्ही अजित पवारांना पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले तुम्ही त्यांना युतीत घेणार का, सहभागी करणार का, तेव्हा नाही नाही नाही, कधीही त्याच्याशी संग होणार नाही ही भाषा वापरली होती. चक्की पिशिंग असे आरोप केले होते. त्याच अजित पवारांना मांडीला मांडी लावून तुम्ही आज सोबत नाहीत का? ज्या अशोक चव्हाणांना तुम्ही मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं, त्या अशोक चव्हाणांना आज तुम्ही सोबत घेतलं नाही का? मग ठाकरे युतीवरच 2 भाऊ एकत्र आले म्हणूनच तुमच्या का तिळपापड होतो आहे? आणि राज ठाकरेचे अदानीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे. राज ठाकरेकडे कुठला उद्योगपती येत नाहीत, टाटा येत नाहीत, बिर्ला येत नाहीत, महिंद्रा येत नाहीत, कोणते उद्योगपती येत नाहीत, सगळे उद्योगपती येतात. कोणी कोणाकडे आलं, कोणासोबत फोटो काढला, कोणी कोणाच्या लग्नात गेलं, नाचलं, म्हणजे त्याचा काही संबंध याच्यामध्ये येतो का? पण यांच्याकडे बोलण्यासाठीच काही नाही, म्हणून काहीतरी आरोपाची राळ उठवायची. आणि तसंच जर आज फडणवीसांचे बिर्याणी खातानाचे फोटो जर सोशल मीडियावर व्हायरल केले तर तुम्ही टीका करा, पण टीका करण्याची लायकी असली पाहिजे. टीका करण्याची वेळ आणि टीका करण्याची पद्धत असते. त्या पद्धतीनुसार जर टीका केली तर त्या टीकेला काहीतरी अर्थ होतो. तुम्ही म्हणता की ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आमच्यावर काही फरक पडत नाही, तर मग 50-50 सभा तुम्हाला का घ्याव्या लागतात? तुमचा एवढा तिळपापड का होतं? तुमच्या तळची आग मस्तकाला का जाते? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. तेव्हा तुम्हीच सांगा
परवाच्या सभेपेक्षा कालची सभा अयशस्वी का झाली?